माझं असं असतं एकतर मी गोव्याला गेले ना, की मी सगळ्यात आय नो हे खूप कॉन्ट्राडिक्टिंग आहे. पण मी गोव्याला सगळ्यात डिसिप्लिन्ड असते. कारण एकच मिनिटं प्लीज. कोण असतं गोव्याला मी काही म्हणजे माझी आई, माझी नानी सगळ्यांचं असं असतं, की घरी हिला वेळेत उठायला नको. तिकडे बरी 7 वाजता मी मस्तपैकी सकाळी 7-8 वाजता उठणार, थोडीशी एक्सरसाइज करणार, एक चक्कर मारून येणार. मग जेवण पण मी स्वतःचं स्वतः बनवणार. मी कुठे म्हणजे असं खूप रेअर होतं, की मी गोव्यामध्ये स्वतःचं जेवण स्वतः कोण बनवतं? माय आणि मालिक 7:00ला कोण मैं उठतं? मी रात्री कितीला झोपता मॅडम तुम्ही गोव्याला? आ, आमच्या इकडे सगळं एकदम शांत होऊन जातं. सो ॲज सच करायला काय नसतं. पण आय थिंक मला जनरल जागा राहायची सवय आहे म्हणून, तर मग मी पिक्चर-विक्चर बघत बसते रात्री शांततेत. गोव्याला मग जाऊन पिक्चर बघायचं. वॉव! माझं घर खूप सुंदर आहे. अगं हो, पण तरीही मी मस्तपैकी म्हणजे मला असं होतं, की हे लाईफ हवंय, की जिथे देअर इज नो वरी. मी माझं माझं काम मस्त टेरेस आहे आणि आता आम्ही बेसिकली गोव्याच्या घरी हिच्या नक्की जाऊया आपण. हो, अगं आम्ही आता आमचं जे घर आहे ना, ते आम्ही Airbnbवर टाकलंय आणि आमच्याकडे मला हे पण करायला आवडतं. हां, मी व्हेरी नाईस. कित्येकदा असं असतं, की मी जर जाणार असेन गोव्याला तर मी सांगते. तेव्हा जर कोणी येत असतील तर आय लाइक टू होस्ट देम. मग मी त्यांना फिरायला घेऊन जाते किंवा मला जर काही काम 1 नसेल मिनिटं. हे हा हा नवीन बिझनेस कधी चालू केलास? झालं नाही त्याला एक बिझनेस असताच हे घर तर आम्ही हां, पण Airbnbवर तरी हे 2 वर्ष, 1.5-2 वर्ष झाली असं कोण आता. करतं? 1.5-2 वर्ष झाली आणि मी टाकत असते म्हणजे मी माझ्या सोशल मीडियावर टाकते, की मी ह्या तारखेत जाते, कोणाला यायचं आहे का? किंवा मी अ, सांगते, की आणि माझं माझं मला मेन ते आवडतं, की मला खूप लोकांना घेऊन नाही, असं टूर नाही काढायची. पण ॲट लीस्ट 4-5 4-5 जण. लोकं बिकॉज मग काय होतं माहिती छोटा ग्रुप असला, की मग कसेही फिरता एक एक गाडी काढून सगळ्यांना नेलं फिरायला आणि मी गोवा फार वेगळ्या पद्धतीचं पाहिलंय. मी जेन्युइनली सांगते, मी खोटं नाही बोलणार. मी आता 30 वर्षांची आहे. मी 30 वर्षात गोव्याला फक्त 4 वेळा क्लबिंगला गेले. 30 वर्षात. तू नक्की गोव्याचीच आहेस? मी गोव्याची आहे म्हणून तर मी क्लबिंगला नाही गेले. कारण आमच्याकडे इतर इ गोव्याचा जो एक लोकांना जी इमेज आहे ना, पार्टी एंड बूज ते फक्त टुरिस्ट्स येऊन करतात. ओके. आम्ही नक्की येणार आहे तुझ्याकडे आणि तू फिरवणारच गोवा. येस, आम्हाला बघायचंय डेफिनिटली, कुठली वेगळी डेफिनिटली. पद्धत आहे आणि कशा पद्धतीने तुझं ॲब्सोल्युटली. घर आहे. ते सगळं आपण अनुभवूयाच येस, आणि ती डेफिनिटली अनुभवायची प्लीज. गोष्ट आहे. जसं तुझं क्लाउनिंग पण अनुभवायची गोष्ट आहे, तसं हेही ॲब्सोल्युटली. अनुभवायची गोष्ट आहे. बाय द वे या पूर्ण वर्षामध्ये